नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे मी अगदी मनपूर्वक स्वागत करते। मग आता सारंगच्या हातामध्ये धमाकेदार अशी सावलीने त्याच्यासाठी लिहून ठेवलेली चिठ्ठी लागलेली असते। म्हणजेच की सावली सारंगबरोबर का बोलत नव्हती याचा अर्थ आता सारंगला आत्ता समजलेला असतो। सारंगच्या सर्व काही प्रश्नांची उत्तरं त्याला आता हळूहळू त्या चिठ्ठीद्वारे मिळत गेलेली असतात। आणि मग त्याच्यानंतर सारंगच्या एक गोष्ट लक्षात येतं की जेव्हा सारंग तिखट रस्सा पिला होता तेव्हा सावली सारंगशी बोलत नव्हती आणि सारंगला मनवण्यासाठी सावलीने कागदावरती सारंगला लिहून नेमकं तिला काय बोलायचं हे आता त्याला सांगितलेलं असतं। मग तसाच आता त्या चिठ्ठीवरचं अक्षर आणि या चिठ्ठीवरचं अक्षर मॅच होतंय की नाही असं सारंग पाहायचं ठरवतो। सारंगच्या हातामध्ये आता ते दोन्ही अक्षरं असतात आणि ते चक्क मॅच झालेले असतात। त्याच्यामुळे सारंगला सर्व काही प्रकार अगदी असं अलगदपणे लक्षात आलेलं असतो। आणि मग ऐश्वर्याच्या हातातलं पत्र त्याला आठवतं आणि तो आता स्वतःशीच म्हणू लागतो की म्हणजे त्या पत्रामध्ये जे अक्षर होतं ते सावलीचं नव्हतंच। सारंगला आता त्याची नेमकं काय चुकी झाली हे रिअलाईज झालेलं असतं। सारंग म्हणू लागतो की खूप मोठी चुकी झाली आहे, चूक नाही तर फक्त मोठा गुन्हा केलाय मी कसा या गोष्टीवरती विश्वास ठेवू शकतो आणि मी ते सगळं चेक का नाही केलं। सारंग म्हणत असतो माझी ही जी काही चुकी झाली ना ती चुकी मी नक्कीच सुधरवेल। जोपर्यंत मी सावलीला भेटून तिची माफी नाही मागत ना तोपर्यंत मी स्वतःला माफ नाही करू शकणार। ज्या नदीकाठी सावली गायब झाली होती त्या नदीकाठची सगळी गावं सगळी घरं सगळं मी शोधून काढेन आणि मी सावलीला शोधून काढणार म्हणजे काढणारच। सारंगने असं स्पष्टपणे ठरवलेलं असतं की सावली जिवंत आहे, कारण त्याचं मन त्याला सांगत असतं की सावली जरी नदीतून वाहून गेली असली तरी सुद्धा सावली जिवंत आहे। आणि आता त्याच नदीकाठचे घरं सर्व काही सारंग चेक करायचं ठरवतो। मग आता सावलीला शोधून काढेलच असं म्हणत सारंग आता लगेच तिकडनं निघून जातो। इकडे आता दुसरीकडे एकनाथराव सावलीच्या विचारांमध्येच असतात। तेवढ्यात आता त्यांच्याकडे कान्हू येते आणि एकनाथरावांना शांतपणे सांगू लागते की थोडंसं खाऊन घ्या। पण मात्र एकनाथराव म्हणू लागतात अगं पण आपली साऊचं काय। इथे आता कान्हू सांगू लागते आपल्या साऊला काहीही नाही झालेलं, माझं मन मला सांगतंय आणि तुम्ही मला नेहमी म्हणायचे ना की आपली साऊ म्हणजे सावळ्याची सावली आहे आणि मग तुम्हीच मला सांगा तो आपल्या साऊला कसं काय होऊ देईल बरं। तुम्ही ना स्वतःच्या जीवाला नका कासरी लावून घेऊ, जेवून घ्या बरं। मग त्याच्यानंतर तेवढ्यात आता जयंती नाटकं करत तिथे येते। जयंती रडण्याचं नाटक करत म्हणू लागते की सासूबाई बघा ना कोणाचं काय तर कोणाचं काय, तुम्हाला प्रत्येक वेळी त्या सावळीचीच काळजी वाटते का हो। मला कोणाची काळजी वाटते माहिती का, भैरवी माईची। आणि येऊन गेली ना ती आपल्या घरामध्ये आपल्याला धमकी देऊन निघून गेली काय हो, एवढ्या सहजासहजी आणि एवढ्या लवकर विसरलात। इथे आता कान्हू एकनाथराव हे दोघेही भैरवी बाईच्या बोलल्यानंतर शांत असतात। इथे जयंती आता नाटकं करतच त्यांच्या दोघांनाही सांगत असते भैरवी माईच्या बोलण्याकडे लक्ष द्या। जयंती सांगत असते ती सावली गेली हो, गेली पाताळामध्ये आपल्या जीवाला घोर लावून। पण मात्र आता एकनाथरावांना त्या जयंतीच्या बोलण्याने खूप त्रास होत असतो। लगेच एकनाथराव जयंतीला शांत करत म्हणतात की बास सुनबाई बास, इथे आता आम्ही तुम्हाला काही बोललोय का। पण मात्र जयंती म्हणू लागते सासरे भाऊ तुम्ही काय बोलत जरी नसलात ना तरी सुद्धा मला कळतं, पैशाची गरज लागल्यानंतर तुम्ही कोणाकडे धावत याल तर माझ्याच नवऱ्याकडं। एकनाथराव सांगू लागतात की आम्ही आमचं बघू, तुमच्याकडे नाही हात पसरवणार आणि तुम्ही त्या गोष्टीची काळजीच करू नका। जयंती सांगत असते तुमची काळजी तर मला वाटतच नाही, पण मात्र मला फक्त माझी काळजी, उद्या तुम्ही हे घर विकाल आणि मला रस्त्यावरती आणणार। इथे कान्हू शांतपणे सांगत असते की नाही आणणार आम्ही तुम्हासनी रस्त्यावर। जयंती आता नाटकं करत कान्हूच्या गळ्यामध्ये हात टाकते आणि तिला सांगू लागते सासूबाई आम्ही रस्त्यावरती तसं बी नाहीच येणार, कारण मी कोतकरांची राजकन्या आहे। माझा बाप आणि माझा काका 56 वकील खिशामध्ये घेऊन फिरतात, त्याच्यामुळे मी रस्त्यावरती तर येणारच नाहीये। पण एक गोष्ट डोक्यामध्ये फिट्ट ठेवायची, माझ्या नवऱ्याच्या पगारावरती जर तुम्ही डोळा ठेवलात ना तर बघा मग। आणि जयंती त्यांना दोघांनाही धमकावून सांगते आणि तिकडनं निघून जाते। इथे कान्हू एकनाथराव दोघी या गोष्टीबद्दल तर शांतच असतात। इकडे दुसरीकडे सारंग आता सावलीच्या शोधामध्ये निघालेला असतो। सारंग त्या नदीकाठी रस्त्यावरती चाललेलाच असतो, पण मात्र त्याची नजर इकडे सावलीकडेच भिरभिरत असते की सावली कुठे दिसते की नाही। सारंग आता स्वतःशीच म्हणू लागतो की सावली काही जरी झालं ना तरी सुद्धा मी तुला शोधून काढणारच। आणि सारंग तसाच पुढे जात असतो आणि इकडे तिकडे सावलीला शोधत देखील असतो। आता इथे समोर सारंगचं तर लक्ष नसतं, समोरनं एक जोरात वेगानं ट्रक येतो। सारंग सुद्धा वायबल होतो, त्याला पुढे काय करावं काहीही समजत नाही आणि तसाच सारंग इथे आता बाजूला जाऊन एका झाडाला जाऊन आदळतो। पण मात्र हे सगळं सावलीचं स्वप्न असतं। सावली तिच्या स्वप्नामधनं जागी होते पण मात्र भयंकर घाबरलेली असते।
सावली आता इथे स्वतःशीच म्हणू लागते की कसले भास होत आहेत मला हे. माझ्या सारंग सरांवरती एखादं संकट येणार आहे का? आणि तशीच सावली घाबरतच विठुरायाच्या मूर्तीसमोर येऊन बसते. सावली विठ्ठलाला सांगते की विठ्ठला, सारंग सरांचं रक्षण कर. इकडे आता सारंग सुखरूपपणे वाचलेला असतो, कारण सारंगने जागेवरती ब्रेक मारलेलं असतं. जना आणि ते दोघेही शांतपणे तिथे निश्चिंत पडलेले असतात. पण मात्र सारंगच्या विचारांमध्ये सावलीला काय करावं काहीच सुचत नसतं आणि ती इकडे तिकडे चक्रा मारत असते. सावली सारंगच्या विचारांमध्ये खूप पॅनिक होऊन गेलेली असते. इथे आता सारंग गाडी चालू करण्याचा खूप प्रयत्न करत असतो, पण मात्र सारंगची गाडी मध्येच बंद पडलेली असते आणि ती आता इकडे सावली तिथले लॅम्प घेते आणि तिकडनं जायचं ठरवते. मग त्याच्यानंतर सावली विठुरायाचे आशीर्वाद घेते. जना आणि आता त्याच्या दोघांनाही बघते आणि तशीच स्वतःला सावरत तिकडे पुढे निघून जाते. सावली सावकाशपणे कुठलाही आवाज न करता घराच्या बाहेर निघून येते. इकडे आता सारंगची गाडी बंद तर पडलेलीच असते आणि एवढ्या घनदाट जंगलामध्ये त्याला काय करावं काहीच समजत नसतं. सारंग गाडी पाहतो, पण मात्र त्याच्यातून तर खूप धूर येत असतो. पण मात्र सारंगच्या गाडीचं इंजिन इकडे चांगलंच गरम झालेलं असतं, त्याच्यातून वाफा निघत असतात. सारंग आता विचार करू लागतो की इंजिन चांगलं गरम झालंय, आता एवढ्या रात्री या जंगलामध्ये पाणी कुठनं मिळणार. आणि मग त्याच्यानंतर सारंग इकडे गाडीचा उजेड लावतो आणि तसाच आता पुढे आहे की नाही, काही आहे की नाही ते पाहण्यासाठी समोर येतो. सारंग आता तसा पुढे येतो, पण मात्र मागणं इकडे गाडीचे लाईट्स बंद होतात आणि त्याच्यामुळे आजूबाजूला सगळीकडे अंधार पसरतो आणि त्याच अंधाराचा सारंगला त्रास होतो. सारंगला लगेच आई मला वाचव, आई मला असं वाचव असे हाका ऐकायला येऊ लागतात आणि सारंगला त्रास होऊ लागतो. सारंग तसाच जमिनीवरती खाली पडतो आणि त्याच अंधारामध्ये सारंगला त्या गोष्टीचा भयंकर असा त्रास होत असतो. सारंग इकडे सावलीला आवाज देतो आणि तटकन असा उभा राहतो. सारंगचे डोळे पांढरे झालेले असतात, त्याला पुढे काहीही दिसत नसतं, पण मात्र सारंग सावली सावली म्हणत म्हणत पुढे पुढे येत असतो. पण मात्र सारंगला ते सगळे आवाज तर येतच असतात. सारंगला पुढे काहीच दिसत नसतं, त्याला कुठे जावं त्याला काय करावं काहीच समजत नसतं. तसाच तो मध्ये अडकलेला असतो. पण मात्र आता इकडे सावलीचं मन तिला सांगत असतं की सावली जा, तू पुढे जा. आणि सावली तसंच तिचे पावलं तिला जिकडे नेत आहेत तिथेच त्या लॅम्पचा उजेड घेऊन ती चाललेली असते. सारंगला खूप त्रास होत असतो, त्याला पुढचं काही दिसतही नसतं, पण मात्र तरीसुद्धा सारंग सावली सावली हाक मारत पुढे चाललेला असतो. तशीच सावलीसुद्धा इकडे पुढे येत असते. सारंग मोठ्याने जोरात सावली अशी हाक मारतो आणि सारंगची हाक इकडे सावलीपर्यंत सुद्धा ऐकायला जाते आणि सारंगचा आवाज ऐकल्यानंतर सावली इथे मध्येच थबकते. आता तशीच सावलीची नजर समोर जाते तर समोर सारंग असतो. इथे आता सारंग एका दरीमध्ये पडणार असतो, कारण त्याला पुढचं काहीच दिसत नसतं. पण मात्र तेवढ्यात ऐन वेळेला सावली तिथे येते. असं म्हणतात ना की सावळ्याची सावली, तशीच सारंगची सावली इथे सारंगकडे आलेली असते आणि सारंगचा जीव तिने वाचवलेला असतो. तेवढ्यात आता लगेच गावातील लोकसुद्धा कंदील व लाईट घेऊन तिथे आलेले असतात. जना ते जोडपंसुद्धा तिथे आलेलं असतं आणि मग आता त्याच्यानंतर इथे सारंगला त्या कंदिलाच्या प्रकाशामध्ये इथे सावली दिसते आणि समोर सावलीला पाहता सारंग तर सावलीकडे असं एकटकच पाहत राहतो. सारंग सावलीच्या मांडीवरती डोकं ठेवून असा निश्चिंत शांत पडलेला असतो. सारंग सावली दोघे फायनली एकमेकांना भेटलेले असतात आणि एकमेकांना पाहता त्यांना दोघांनाही खूप हॅपी फील होत असतं. त्यांना दोघांनाही खूप आनंद होतो. त्याच्यानंतर इकडे तिर्लोत्तमा शांतपणे गॅलरीत उभी असते. तेवढ्यात आता सारंगचे बाबा तिथे येतात आणि तिर्लोत्तमाला विचारतात, काय ग तिर्लोत्तमा, झोप येत नाहीये? तर तिर्लोत्तमा सांगते, नाही ना, मला सारंगची खूप काळजी वाटतीये. तर मग आता बाबा म्हणतात, तुला खरं सांगू का, मला सारंगची तर तुझ्यापेक्षाही जास्त काळजी वाटतीये. सारंगकडे जो 2 दिवसाची जी मुदत दिली होती ती उद्या संपतीये आणि उद्या तू नक्की सारंगकडे नेमकं काय मागणार आहे ना हे कळत नाहीये. तिर्लोत्तमा सांगू लागते, सिरियसली मी आई आहे त्याची, मी त्याच्या भल्याचा विचार करते आणि कायम करत राहणार आणि मी त्याच्याकडे जे काही मागेन ना ते त्याच्या भल्याचंच असणार आहे आणि ही गोष्ट तुम्हाला सुद्धा चांगलीच ठाऊक आहे. बाबा तिर्लोत्तमाला समजावून सांगत असतात, ठीक आहे ते सगळं, पण मात्र आता मुलं मोठी झाली आहेत, त्यांची निर्णय त्यांनाच घेऊ द्यावीत. तिर्लोत्तमा म्हणू लागते, घेऊ द्या ना त्यांची निर्णय त्यांना, मी कुठे काही म्हणतीये. आपल्या अनुभवाचं काय, सारंग ना माणसं ओळखण्यामध्ये जरा थोडासा कमी पडतोय, म्हणूनच म्हटलं की आपण थोडीशी मदत करूयात. बाबा तिर्लोत्तमाला सांगत असतात की मदत करणं वेगळं आणि आपण आपला निर्णय त्यांच्यावरती लादतोय ही गोष्ट वेगळी. इकडे दुसरीकडे तिर्लोत्तमा सांगत असते की माझा निर्णय झालाय, पण त्यामध्ये सुद्धा कुठेतरी भीती वाटतीये. कुठली भीती वाटते ते नाही माहिती, पण मात्र वाटते खरी. इथे आता बाबा सांगू लागतात की तुझ्या निर्णयावरती तू ठाम आहेस ना. आता इथे तिर्लोत्तमा सांगत असते, हो ते ठीक आहे, पण मात्र नेहमी जसं आतून रिलॅक्स वाटतं, शांत वाटतं, तसं आत्ता नाही वाटत आहे.
बाबा आता विचारतात, तुला असं वाटतंय का की तुझा निर्णय चुकीचा आहे? तिलोत्तमा सांगते, तुम्हाला असं वाटतंय का? पण मात्र मला नाही वाटत आहे. माझा निर्णय सहसा चुकत नाही. सारंगच्या आयुष्यामधनं ती मुलगी निघून जावी म्हणूनच मी हा निर्णय घेतीये. पण का कुणास ठाऊक मला सारंगचीच काळजी वाटतेय. इथे तिलोत्तमाला सुद्धा तिचा हा निर्णय पटलेला नसतो आणि तिला सुद्धा इथे सारंगचीच काळजी वाटत असते. त्याच्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सारंग इकडे शुद्धीवरती येतो. सारंगला जाग येते. सावली तिथेच बाहेर चुलीपाशी बसलेली असते. सारंग समोर सावलीला पाहतो. तिला सावली अशी प्रेमाने हाक मारतो. सावली लगेच आता इमोशनल होत इकडे सारंगकडे पाहते आणि सावलीला असं समोर पाहता सारंगला तर खूप आनंद होतो आणि तो लगेच आनंदाच्या भरामध्ये सावलीच्या जवळ येतो. सारंग सावली दोघे एकटक एकमेकांकडे पाहत असतात. सारंगचं लक्ष सावलीच्या डोक्याला लागलेल्या जखमेकडे जातं आणि सारंग विचारतो की तू ठीक आहेस ना? सावली सांगू लागते, मी बरी आहे. पण मात्र सारंग सर, तुम्हीच मला लांब जायला सांगितलं होतं आणि आता तुम्हीच माझ्या जवळ आलात. सारंग आता त्याच्या चेहऱ्यासमोर हात ठेवतो आणि सावलीला सॉरी बोलतो. हे ऐकल्यानंतर सावली सुद्धा सारंगला पुढे काहीही बोलत नाही. इमोशनल होते आणि सारंगला म्हणते, नाही सारंग सर. सारंग सांगू लागतो की सावली, फ्रेंडशिपमध्ये भांडणं तर होतच राहतात ना. हे असं घर सोडून जायचं नसतं. माझ्या आजूबाजूला फिरू नको असं मी तुला म्हणालो होतो. तू तर घर सोडून निघून गेली. तुला माहिती का, कळत नव्हतं नेमकं काय करावं. आणि सारंग सुद्धा रडतच सावलीला घडलेला प्रकार सांगत असतो. इथे आता सारंग म्हणू लागतो, तुझं मला पत्र सापडलं. लगेच पांडुरंग समोर गेलो आणि त्याला म्हणालो की मला सावलीकडे घेऊन चल. आणि बघ आता सावली, हाच पांडुरंग तुझ्यापाशी मला घेऊन आला. सावली आणि सारंग दोघेही रडत असतात. सारंग इकडे अलगद प्रेमाने सावलीचा हात पकडतो आणि सावलीला विचारतो की माझ्यासोबत येशील घरी? तेवढ्यात आता जना आणि ते काका सुद्धा तिथे आलेले असतात. सारंग सावलीला एकत्र पाहता त्यांना सुद्धा खूप आनंद होतो. सावली इकडे मान हलवत सारंगला घरी येईल असं सांगते. त्याच्यानंतर आता इकडे जना सावलीकडे येते आणि म्हणू लागते की अगं बाई सावली, बघ तुझा नवरा ना खूपच भारी आहे बाई, किती छान बोलतोय हा. मग त्याच्यानंतर सावली सारंगला सांगते की सारंग सर यांनी दोघांनी मला सांभाळलं. सारंग आता शांतपणे त्यांच्या दोघांकडे पाहत असतो आणि त्यांच्या दोघांचेही आभार मानणार असं ठरवतो. सारंग त्यांच्या दोघांसमोर येतो आणि हात जोडत सांगू लागतो की तुमचे नेमकं आभार कसे मानू ना हे मला नाही कळत. पण आयुष्यामध्ये जर तुम्हाला काही लागलं ना तर माझ्या घरचे दरवाजे कायम तुमच्यासाठी उघडे असतील. सारंग त्यांना सांगतो की मी सावलीला घेऊन जायला आलोय, निघू ना आम्ही? आणि मग त्याच्यानंतर सारंग सावलीला सुद्धा विचारतो की जायचं ना आपण? सावली सुद्धा आता मान हलवत हो बोलते आणि मग त्याच्यानंतर सावली आणि सारंग हे दोघेही प्रेमाने त्यांच्या दोघांच्याही पाया पडतात. त्यांच्या दोघांचेही आशीर्वाद घेतात. सावलीला त्यांनी जणू काही विठ्ठल आणि रुक्मिणीप्रमाणे वाचवलेलं असतं. आणि आता ते दोघी सावलीला आणि सारंगला एकत्र पाहता खूप म्हणजे खूप खुश असतात. मग आता मित्रांनो, सारंग आणि सावलीच्या आयुष्यामध्ये पुढे काय होणार हे आपल्याला कळणारच आहे. त्याच्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की कळवा. थँक्यू.